आपण वेगवेगळ्या प्रवेशांचं सादरीकरण पाहिलं त्यातून साधारणपणे अजित काय होता हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. माझं आणि अजितची पहिली भेट मला आठवते. मी पोदार कॉलेजमध्ये शिकत होतो आणि 1979 सालची गोष्ट आहे. तिथे एक एकांकिका बसवायला शफात खान आले आणि त्याच्याबरोबर 2 बॉडीगार्ड्स, एका बाजूला विजय कदम आणि एका बाजूला अजित भगत. ती अजित भगतची माझी पहिली ओळख आणि त्यातली मजा अशी आहे की विजय कदम दिसायला फार वेगळा आणि असं चेहऱ्यावर हास्य आणि अजित अत्यंत गंभीर. ही माझी अजितची पहिली आहे. आणि त्यानंतर एकच प्याला नाटकाचं पुस्तक जात होतं आणि नेमकं नेम धरून जी 4 माणसं निवडली त्याच्यात त्यांनी मला निवडला. आणि त्यानंतर अत्यंत डिझास्टर असं त्या नाटकाचा प्रयोग झाल्याचं माझ्या स्मरणात आहे. एकांकिका त्या काळामध्ये हुटाहुट होत असत, तशी तीही एकांकिका आम्ही जी सादर केली ती नवीनबाई टक्करमध्ये हुटाहुट झाली. तर त्यानंतर मला असं कधीच वाटलं नाही की अजित परत मला जवळपास उभा करेल. पण त्यानंतर आम्ही छबिलदासला आमचं जाणं येणं वाढायला लागलं, जाऊन बसत असो. तर 1983 साली त्या काळामध्ये नाट्य दर्पण नावाची एकांकिका स्पर्धा व्हायची. तर त्यावर्षी 84 साली अर्धी कथा दिली होती आणि उरलेली अर्धी कथा लेखकाने रचून त्याच्यावरती एकांकिका सादर करायची होती. सुरेश खरेंची अर्धी कथा आणि मी छबिलदासच्या खाली उभा होतो. तिकडे आम्ही उभं राहून चहा कॉफी प्यायचो, तर त्या जागेला उभं राहून शेरेटॉन असं म्हणायचं त्या काळात. तर तिकडे चहा कॉफी पीत आम्ही उभे होतो. तर अजित मला म्हणाला वर ये. म्हटलं काय रे, वर ये. वरती गेलो छबिलदास म्हणजे माझ्या हातात एक स्क्रिप्ट दिलं, म्हणाला ही एकांकिका ही करायची आहे. म्हटलं काय म्हणजे तुला असिस्टंट म्हणून मदत करायची, काय करायचं? तो म्हणाला नाही, ह्याच्यातली प्रमुख भूमिका करायची. तुम्ही म्हटलं अजित बाबा रे, पूर्वीचा अनुभव लक्षात घेता, कारण आधीची एकांकिका माझ्यामुळे पडली होती. तर तो पूर्वीचा अनुभव लक्षात घेता तू अजित की तो म्हणाला अरे काहीतरी 4 वर्षात दगडात सुद्धा सुधारणा होते, त्याच्यात काहीतरी झाली असेल. म्हटलं बरं. आणि तो म्हणाला ती एकांकिका करू. त्याचं नाव होतं शिबी, ज्याचे लेखक होते शरद सावंत. आणि मी शशिकांत कारेकर, अमिता खोपकर आणि मधुवंती घोटीकर, मी चुकत नसेल तर ही 4 जण त्या एकांकिकेमध्ये होती. आणि अजित म्हणाले, मी त्याला म्हटलं की बाबा रे तू बघ रिस्क घेतोस. तर तो मला म्हणाला तुला कशाचं भय आहे? तू अभिनेता म्हणून फेल होशील याचं भय असेल तर निघून जा, माझं दिग्दर्शक म्हणून काय होईल याची चिंता करू नकोस. म्हटलं बरं करूया. आणि मी ते एकांकिकेत काम करायचं ठरवलं. आणि तो म्हणाला भरपूर तालमी मिळतील, कारण दुर्गा झाली गौरी दौऱ्यावर आहे, त्यामुळे हे स्टेज आपल्याला अवेलेबल आहे, त्यामुळे इथे कुठलीही दुसरी तालीम नसणार. आणि त्याप्रमाणे आम्ही तालीम करायला लागलो. आणि मला एक गोष्ट लक्षात आली की त्यानंतर मी खूप ऐकलं की अजित फार चिडतो वगैरे वगैरे. त्या काळात तो अजिबात आमच्या कुणावरही कधी चिडला नाही. ती एकांकिका समजावून सांगितली, कारण ती शरद सावंतने लिहिलेली एकांकिका फार अवघड होती. तर तो अजित माझ्या लक्षात आहे. म्हणजे पहिल्याच दिवशीचा मला रागीट वाटणारा अजित आणि नंतर अत्यंत सहनशील असा दिग्दर्शक, कारण आमच्यावर काम करायचं म्हणजे तेवढं सहन त्याला करावंच लागलं होतं. तर ती सहनशीलता आणि त्यानंतर त्या एकांकिकेला मिळालेली म्हणजे भरभरून मिळालेली बक्षिसं. तर मला असं वाटतं कुठेतरी एक त्या काळामध्ये रंगमंचावरती उभं राहण्याचा कॉन्फिडन्स ज्यांनी मला दिला त्या माझ्या मित्र दिग्दर्शकांपैकी एक अजित भगत आहे. म्हणून अजित माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आणि त्यानंतर इथे एका गोष्टीबद्दल सुरुवातीला बराच उहापोह झाला. तर मी तुम्हाला सांगतो, मी कुठल्याही त्या अर्थाने शाळेत शिकायला गेलो नाही. म्हणजे नाट्य प्रशिक्षण मी घेतलं नाही. माझ्या घरात नाटक होतं वगैरे, हे सगळं ठीक असलं तरी मी एका शाळेत मात्र भरपूर शिक्षण घेतलं. ते म्हणजे दादरच्या एरियातले दारूचे बार. याचं कारण असं, इतकं मनापासून
तिकडे नाटक चर्चिलं जायचं, इतकं मनापासून एकमेकांवरती टीका व्हायची, इतकं मनापासून एकमेकांचं भरभरून कौतुक केलं जायचं. मग माझ्या दृष्टीने त्याला आधार कशाचाही असू दे ना, ही जी देवाणघेवाण होते ती देवाणघेवाण माझ्या दृष्टीने इतकी इतकी महत्वाची होती. आणि ती देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींपैकी अजित आहे, हे माझ्या कायम काय म्हणून ते लक्षात राहिलेलं आहे. त्याच्यानंतर 1985 साली जेव्हा मी ऑथेलो नाटक दिग्दर्शित केलं, त्याला पहिलं बक्षीस मिळालं. त्यानंतर काही मध्ये दिवस गेले, त्यावेळेस मेट्रोच्या समोर एक हॉटेल होतं, बहुधा ललित असं त्याचं नाव होतं, तर त्या आहे अजूनही असेल, तर तिकडे जाऊन आम्ही बसलो. आणि त्यावेळेस अजितनी मला पहिलं वाक्य ऐकवलं बसून. मला म्हणाला, अरे तुझं नाटक पहिलं आलं वगैरे सगळं ठीक आहे, शेक्सपियर वगैरे सगळं मान्य आहे, पण तुझ्यापेक्षा मी ऑथेलो जास्ती चांगलं बसवलं असतं. आता मला सांगा, या प्रकारची चर्चा होणं आणि त्यांनी त्याच्यातला भावनिक भागाचं काय केलं असतं हे मला सांगणं इतपत चर्चा त्या काळामध्ये घडत असे. अंगठा संस्कृती नव्हती तेव्हा कशालाही. तर तो अजित अजूनही माझ्या लक्षात आहे. त्यानंतर मी म्हणजे आम्ही मिल कॉम्पिटिशन्स करायचो, तर त्यावेळेस आम्हाला कंत्राट मिळायची असं सगळे म्हणायचे की ही मिल याच्याकडे, ही मिल त्याच्याकडे. माझी 2-3 माणसं एका मिल मध्ये जायची, अजितची 2-3 माणसं. तर त्यातला कॉमन फॅक्टर होता मफतलाल मिल नंबर 2, जी विजय चव्हाण, ज्याचं खरं नाव सिद्धार्थ चव्हाण, तर ती विजय चव्हाणची ती मिल होती. आणि त्यावेळेस मी तिकडे अजबनय वर्तुळाचा करत होतो. तर अजबनय वर्तुळाचा मध्ये विजयला माणसं मिळत नाहीयेत म्हणजे मला हे लक्षात आल्यानंतर अजित आला, कारण त्याने आदल्या वर्षी तिथे हैवदन दिग्दर्शित केलं होतं. आणि त्याने तेव्हा केलेली मदत, जो ज्याचं नाटक बॉम्बे डाईंगचं तो बसवत होता, तरी सुद्धा तिथे येऊन केलेली मदत, आणि ती 25-30 माणसं त्यांना रे हा काय सांगतो ते ऐका वगैरे वगैरे, या पद्धतीने. म्हणजे एका बाजूला मला तो दिग्दर्शक म्हणून मिळाला, दुसऱ्या बाजूला मला म्हणजे मी अभिनेता आणि तो दिग्दर्शक, दुसऱ्या बाजूला अजित मित्र आणि माझ्या नाटकातल्या त्रुटी समजावून सांगणारा माझा मित्र दिग्दर्शक म्हणून मिळाला. तिसऱ्या बाजूला या प्रकारे की स्वतःचं नाटक असूनही दुसऱ्याच्या नाटकाला जाऊन मदत करणारा अजित मला मिळाला. आणि असा अजित मला दिसला. आणि आता आपण बोलतोय, आता प्रेमानंद म्हणाला किंवा गिरीश म्हणाला की डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे, तर ते डॉक्युमेंटेशन खरंच आवश्यक आहे. कारण तुम्हाला आत्ता इथे जे काही दिसलं त्याच्या पलीकडच्या 1-2 गोष्टी माझ्या स्मरणात आहेत. म्हणजे आता प्रेमानंदनी 400 कोटी विसरबोळेचा उल्लेख केला, तर मकरंद साठे हा तसा एका अर्थाने अनवट नाटककार. मकरंद साठेची संरचना ही अत्यंत वेगळ्या प्रकारची होती आणि माझ्या डोळ्यासमोरचा अजित ही वेगळ्या पद्धतीची नाटकं करणारा होता. त्यानंतर त्यांनी मकरंदची 2 महत्वाची नाटकं माझ्या दृष्टीने आविष्कारासाठी सादर केली, सापत्नेकराचं मूल आणि रोमन साम्राज्याची पडझड. अतिशय समजायला अत्यंत अवघड, पण अशा प्रकारचं म्हणजे मकरंदचं नाटक तुम्हाला जाणवतं ते समजावं असा आपण आग्रह धरता कामा नये. तर अजितला ते कुठेतरी जाणवलं होतं. आणि मी चुकत नसेल तर सापत्नेकराचं मूलमध्ये त्यांनी सर्कसचा संबंध फॉर्म हँडल करून त्या पद्धतीने ते त्यांनी नाटक सादर करून आपल्यापर्यंत मकरंद साठे सारखा अनवट नाटककार सुद्धा अजितनी त्या काळामध्ये पोचवायचा प्रयत्न केला. आता गजबीनी जसं उदाहरण दिलं जय जय रघुवीर समर्थ, तसं तुम्हाला चाणक्य विष्णुगुप्तचं नेपथ्य जर प्रदीप मुळेचं आठवत असेल तर त्या सुद्धा बुद्धिबळाचा पट होता. म्हणजे ही आणि त्यात प्रमोद आणि अच्युत पोद्दारनी काम केलं होतं. तर त्या नाटकामधून नाटककाराला काय म्हणायचं याची मेटाफर्स अजित शोधायचा आणि त्या पद्धतीने ती सादर करायचा, अगदी त्याच्या डेथ ऑफ अ कॉन्करर पर्यंत. आणखीन एक गोष्ट सांगतो की विजय चव्हाण हा अजितचा जवळचा मित्र असल्यामुळे त्याच्या नादाने अजितने एकदा जाऊन तद्दन व्यावसायिक नाटक केलं, सुयोगचं कशात काय लफड्यात पाय.
अशोक पाटोळेंचं. तो म्हणाला की अरे मी इथे विजय काही रमत नाही, कारण त्यावेळेस आमचा सुधीरचं नेहमी जाणं येणं होतं. त्यामुळे अजित कदाचित त्या कॉम्प्रोमाइजेसना त्याने मान्यता दिली नाही, तो तिथे रमला नाही. त्यामुळे नवीन माणसांबरोबर काम करताना म्हणजे अजितशी कधी जेव्हा बोलणं व्हायचं तसा तो कमी बोलायचा, तर तो नेहमी असं म्हणायचा की ही नवीन मुलं मला बरंच काही शिकवतात, ते शिकत राहण्यात मला रस आहे. यापैकी तुमच्याशी तो कधी किती बोलला, कारण अजितच्या कृतीतनं तुम्हाला हे जाणवेल. जसं ह्या प्रकारचं नाटक बघितलं तसं मी अजितचं तेंडुलकरांचं त्याने दिग्दर्शित केलेलं मधल्या भिंती पण पाहिलं होतं. त्यामुळे अजित हा कुठच्याच एका प्रकाराला अडकलेला चिकटणारा माणूस नव्हता. त्यामुळे या प्रकारे अजितकडे बघणं मला फार, त्यामुळे मला अजित बोलायलाही बऱ्यापैकी मिळाला, बरोबर काम करायला कदाचित बऱ्याच सूरप्रवाह इतका नाही, परंतु तरीही अजित मला मिळाला. आणि आत्ता इथे सुशीलने जेव्हा इन्शाअल्लाह सादर केलं, मी इन्शाअल्लाहचा प्रयोग बघितला, तेव्हा मीही जाताना माझ्या मनातही थोडीशी धाकधूक होती. ती अशासाठी होती की ते जवळजवळ आत्मचरित्रात्मक नाटक आहे, जर तुम्ही इन्शाअल्लाह दुबेजींचं वाचलं तर. आणि हे नाटक कसं सादर होणार, आणि याचं दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हिंदी इन्शाअल्लाहचे 30 प्रयोग झाले आणि त्या 30च्या 30 प्रयोगात मी काम केलं होतं. त्यामुळे मी त्या तालमीचा भाग होतो आणि त्यामुळे जाताना म्हटलं बापरे आता हे याचं काय होणार. आणि ज्या पद्धतीने अजितनी सुशील मधून दुबेजी आमच्यापर्यंत पोहोचवला, त्याच्या काही काही ऍक्शन रिॲक्शन ज्यांना दुबेजी माहिती आहे त्यांच्यापर्यंत त्या पोचतील अशा पद्धतीने, कारण आत्मचरित्रात्मक नाटक आपल्यापर्यंत पोहोचवणं दुसऱ्याचं हे खूप अवघड असतं. तर त्यामुळे अशी अवघड शिवधनुष्य पेलत अजित कायम नाटक करत राहिला. आणि अजित वेडा होता नाटकाचाही आपल्या सगळ्यांना मान्य. आणि नंतर एक गोष्ट जाता जाता अशी सांगतो की नुसते नाटककार नाही, अजितनी शिबिरं तर घेतली, पण आपल्याला लक्षात येईल की वेगवेगळ्या लोकांबरोबर नाटक करून अजितने काही नाटककार सुद्धा घडवले, जी फार महत्वाची गोष्ट आहे. नवीन नवीन संहिता घेऊन त्यातून वेगवेगळा अर्थ काढून तो पोचवण्यासाठी त्यांनी नेहमीचा मार्ग निवडला नाही. तेव्हा माझा हा जो अद्भुत नाटकवाला, मी त्याला वेडा नाही, तो अद्भुत होता. म्हणजे त्याला सकाळी, आणि आणखी एक सांगतो, एक काळ असा होता की अख्खी रात्र ट्रेन सुरू होत्या मुंबईत, तुम्हाला आठवत असेल, एकेका तासाने एक ट्रेन असायची. त्यावेळेस दुबेजी अरण्य नावाचं नाटक बसवत होते अमरीश पुरींबरोबर, आणि ते रात्री 2 वाजता शूटिंग संपवून अमरीश पुरी तालमीला यायचे. ती रात्री 2 वाजता, रात्री 2 ते सकाळी 6. त्यावेळेस दुबेजी, मी आणि बरोबर अजित भगत अशा रात्री श्रवण भक्ती करत सुद्धा आम्ही घालवलेलं आहे. म्हणजे दुबेजी बोलतायत आणि आम्ही दोघं त्यांच्या बरोबर ते ऐकतोय. तर असा हा अत्यंत अद्भुत माणूस होता. त्यामुळे मला असं वाटतं की प्रेमानंद म्हणतो तेच आहे की कलावंत मरत नाही, तो त्याच्या कामाने जिवंतच राहतो. आणि जर खरंच शक्य झालं तर डॉक्युमेंटेशन करावी अशी ही अत्यंत महान व्यक्ती होती. आजच्या या स्मृती जागराला खास दिल्लीहून इथं उपस्थित राहिलेले खासदार अरविंद सावंत, खास या आमचा मित्र शरद सावंत, त्याचं नाटक आणि त्या नाटकाबरोबरीने घडलेले काही प्रसंग हे सुद्धा भाई बघत होता. आणि म्हणूनच केवळ या सगळ्या धावपळीतून अजितच्या स्मृती जागरासाठी भाई इथं आलेले आहेत. काही बोलणार शब्द अर्थातच डेथ ऑफ कॉन्करर बघून बोलणार की त्याच्या अगोदर? मग डेथ ऑफ कॉन्करर बघूया अगोदर आणि नंतर बोला. द डेथ ऑफ अ कॉन्करर, लेखक डॉक्टर समीर मोने, पार्श्वसंगीत महेंद्र वेंगुर्लेकर आणि दिग्दर्शक
अजित भगत. आणि आणि काय सांगतो Hey, who are you? Who are you? वाह. बरीचशी प्रौढ झाली. ओबेल साहेब पत्र देऊन म्हणाले, जोसेफ ओबेल्स, my dear friend Joseph. You know what? Joseph, त्याच्या बायको आणि त्या 6 मुलींसह आत्महत्या करायचं. मला माहित होतं ते. हो आहे. काल सगळे गेल्यानंतर जोसेफ माझ्याकडे आले. सायनाइडची 6 इंजेक्शन मागायचे. त्याला तुझ्याकडे येण्याचं धाडस नाही झालंय. आणि आम्ही जोसेफच्या रूम मध्ये गेलेले. तिथे एका रांगेत मांडून ठेवलेली इवल्याशा चिमण्यांची 6 प्रेत पांढऱ्या कपनात झाकलेली. आणि कालच तर पोरींनी राष्ट्रगीत म्हणून दाखवलं आपल्याला. एकदा पोरीला इंजेक्शन घ्यायला गेली. पोरी म्हणाल्या, आम्ही आजारी कुठे, आम्हाला भाऊ करशील तर ॲडी अंकलला सांग. काय सांगाल विचार, काही सांगायचं आता. हो. म्हणजे आपण आणलेला सायनाइड फार छान आहे. म्हणजे जर्मन सेनानीमध्ये जरी भेसळ असली, किमान त्या विषात तरी Germany, for God's sake, Eddie! Stop this! Stop this, Eddie! Stop! Eddie, तुझ्या त्या जहाल विषाने तुझी लाडकी ब्लॉन्डी सुद्धा मेली. आणि कुत्र्याची जाती. पण मरताना तिच्या डोळ्यात सुद्धा जगायची इच्छा जमा. सायनाइड दिल्यावर ती जमा नसताना इवा! मरणाशिवाय आता आपल्याला गत्यंतर नाही. आणि तुला जर जगायचंच होतं तर मी सांगितलं तेव्हाच तू परचेस गार्डनला का नाही निघून गेलीस? वाडी जगायचं होतं. पण तू असणाऱ्या जगात तुझी पत्नी म्हणून
10 वर्ष मी तुझ्या बरोबर आहे. तुझ्या धाकामुळे कोणी बोललं नाही. प्रत्येकाच्या नजरेत मी तुझी कोण? फक्त एक मिस्ट्रेस. only a kid. आणि म्हणून मी लग्नासाठी तुझ्या मागे टाकले आणि तू काय केलं? रीवा कधीतरी लग्न करू या वचनाचा तुकडा माझ्या अंगावर फेकलास आणि मी तो झेलला. मला ना एकाच गोष्टीचा अभिमान आहे की मी जर्मनीच्या चॅन्सेलर शिकले प्रेयसी पासून कीप पर्यंत आणि कीप पासून पत्नी होईपर्यंत मी काय काय भोगला याचा विचार तू तुझ्या आल्या जर्मनीने केला. तेव्हा तू तुझी पातळी सोडतेस. And you listen you stupid girl. जर्मनीच्या सर्वाधिकाराची जर तुला पत्नी व्हायचं असेल तर एवढी किंमत तुला मोजावीच लागेल. पण काय जर्मनीची आणि तुझी तुला हे कधी होऊच शकत नाही. जर्मनीचा हिटलर आणि माझा आणि सेम असेल हे तू का विसरलीस? माझ्या वाट्याला भेसळ असलेला ऍडॉल्फ हिटलरच का? तू ऍडॉल्फ तुझी शारीरिक गरज इवा, मानसिक गरज फक्त जर्मनी. ओके 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 मी तुला दिलेलं ते लग्नाचं वचन पूर्ण केलंय का? पूर्ण केलंय. हे वचन पूर्ण केलं. या उद्घटकीच्या पत्नी पदाचं मी काय करू? काय करू आई? जीव घेऊन पळतोस. त्या वाळवंटात स्वस्तिकाचा आकाराचे असंख्य निवडून त्यातून तू पळतोयस. अचानक जमीन तोडून एक हात बाहेर येतो, त्याला अडकवून तू पडतोस. 2, 3, 4,000 हात बाहेर रक्ताळलेले, प्रत्येक हातावर कोरलेली ती अक्षरा. We are Jews. We are Jews. Stop it!
मी अर्जुन Stop this nonsense! मी अक्षरा तो पाप तू सोड आणि माझा तुझा आपल्या सगळ्यांच्या पाठलाग आणि पश्चातापाच्या सर्व